कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथल्या पाझर तलावाशेजारी प्रस्तावित होमिओपॅथिक महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विरोधात ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पाणलोट क्षेत्राचे अधिकारी यांच्यासह पथकानं गावाला भेट दिली. प्रशासकीय पथक बांधकामाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी गावात दाखल होताच ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला. तलावाचं महत्त्व आणि भविष्यात पर्यावरणावर होणारे संभाव्य गंभीर परिणाम लक्षात घेऊन गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावित जागेत रुग्णालय आणि महाविद्यालयाला विरोध असल्याचं सांगितलं. यावेळी ग्रामस्थांनी रुग्णालय आणि महाविद्यालय तलावाशेजारी न घेता गावातील किंवा परिसरातील अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा अशी मागणी केली. दुसरीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. हा दवाखाना इथं झाल्यास तलावाला किंवा पर्यावरणाला धोका होणार नाही हे तांत्रिकदृष्ट्या पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र संतप्त ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. केवळ तोंडी चर्चा न करता आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना संपूर्ण तलावाच्या परिसरात ग्रामस्थ घेऊन गेले. यावेळी ग्रामस्थांनी जागेची वास्तविक स्थिती दाखवून दिली. पाण्याची पातळी, पाणलोट क्षेत्र आणि तलावाचे स्थानिक महत्त्व स्पष्ट करून त्यांनी हा दवाखाना अन्यत्र स्थलांतरित करावा या मागणीवर जोर दिला. यावेळी ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादही झाला. प्रशासकीय पाहणीनंतर गावकऱ्यांचा विरोध कायम राहिला असून आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय यावर कोणता निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.